नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण वेळेची संकल्पना आणि मुलांना ते कसे शिकवायचे हे समजून घेऊ. NCERTने इयत्ता 1ली ते 5वी साठी वेळ आणि कोनातून काही विषय सुचविले आहेत. मुलांना वेळ आणि कोनांची संकल्पना माहीत असणे आवश्यक आहे. NCERTने सुचवलेले विषय संबंधित शिक्षकांना माहिती आहेत. जसे आपण पाहिले आहे की मुलांना इयत्ता 3री मध्ये जाण्याआधीच वेळेची संकल्पना समजली पाहिजे. मुलांना वेळ समजून घेण्यासाठी आधी वर्तुळाबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण घड्याळाचे हात गोलाकार पद्धतीने फिरतात. म्हणून जर त्यांना वर्तुळाची संकल्पना माहीत असेल, तर त्यांना ही संकल्पना शिकणे सोपे जाते. त्यांना ते अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. आणि जर त्यांना 1 मिनिट म्हणजे काय, 1 तास म्हणजे काय, 1 दिवस म्हणजे काय, 1 वर्ष म्हणजे काय, या संकल्पनांची कल्पना असेल किंवा 1 दिवस म्हणजे काय, 1 आठवडा म्हणजे काय, 1 वर्ष म्हणजे काय, हे त्यांना माहीत असेल, तरच वेळेची संकल्पना समजणे त्यांना सोपे जाईल. आजकाल आपल्याकडे डिजिटल घड्याळे आहेत, परंतु तरीही ॲनालॉग घड्याळ आपण दररोज पाहत असलेले घड्याळ, ज्यामध्ये छोटा हात आणि लांब हात, हाता तासाचा हात आणि मिनिटाचा हात असतो. ते आपण रोज पाहतो. त्याची लोकप्रियता अजूनही आहे. वेळेची संकल्पना शिकवण्यासाठी शिक्षकांकडे शिकवण्यासाठीची संरचना आणि रूपरेखा तयार असावी. ती काय असू शकते ते आपण पाहू. प्रथम मुलांना कालावधीबद्दल कल्पना असली पाहिजे. 10 सेकंद म्हणजे काय? 2 मिनिटे म्हणजे काय? 35 सेकंद म्हणजे काय? 2 तास म्हणजे काय? 4 तास म्हणजे काय? हे कालावधी म्हणजे काय असते? मुलांना या कालावधीचा अनुभव घ्यावा. तेव्हाच त्यांना ही संकल्पना समजेल. हे खूप आवश्यक आहे. मुलांना वेळेची संकल्पना समजण्यासाठी कालावधी समजणे आवश्यक आहे. हे कसे करावे ते पाहू. आणखी एक मुद्दा म्हणजे रूपांतर करण्याचा नियम. ज्याप्रमाणे आपण 10 एककांना एका दशकामध्ये, 10 दशकांना 100त रूपांतरित केले, हे सर्व आपण दशांश प्रणालीनुसार आणि 10 गोष्टींचा समूह करून केले. परंतु वेळेच्या संकल्पनेत 10 गोष्टींचा समूह 10 होत नाही. यात गट वेगळ्या प्रकारे तयार होतो. रूपांतराचा हा नियम विद्यार्थ्यांना समजला पाहिजे. मुलांना वेळ आणि दशांश प्रणाली यातील फरक चांगल्या प्रकारे समजला पाहिजे. आपण दशांश प्रणालीमध्ये 10चे गट बनवतो आणि वेळेमध्ये आपण 60चे गट बनवतो. 60 सेकंद, 60 मिनिटे. हा फरक त्यांना स्पष्टपणे माहिती असावा. या संकल्पनेमध्ये ठोस टप्प्यापासून जेव्हा आपण अमूर्त टप्प्याकडे जातो, तेव्हा तेथे प्रतिनिधित्व करणारा टप्पा नसतो. ही संकल्पना शिकवण्यासाठी आपण हे घड्याळ वापरतो. हे एक सामान्य पारंपरिक घड्याळ आहे. आपण घरांमध्ये याचा वापर करतो. परंतु या घड्याळाचे एक वैशिष्ट्य आहे. यात एक बाह्य वर्तुळ आहे, ज्यावर वेगवेगळ्या संख्या लिहिल्या आहेत. यात मिनिटांचा हात आहे आणि बाहेरील वर्तुळ मिनिटे दर्शविते. 1 ते 60 मिनिटे. आतील वर्तुळावर 24 पर्यंत संख्या आहेत. हे 24 तासांच्या घड्याळाची संकल्पना सांगण्यासाठी आहे. तर 12 तास, 24 तास आणि 60 मिनिटे वेळेशी संबंधित या सर्व संकल्पना या घड्याळासह शिकवल्या जाऊ शकतात. प्रथम आपण मुलांना वेळेची संकल्पना कशी शिकवू शकतो? आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो. जसे की तुम्ही दात कधी घासता? सकाळी की दुपारी की संध्याकाळी की रात्री? तुम्ही न्याहारी केव्हा करता? तुम्ही ती संध्याकाळी करता की रात्री? त्याचप्रमाणे
आपण त्यांना वेळेसंदर्भात प्रश्न विचारू शकतो. तुम्ही शाळेत केव्हा जाता? तुम्ही शाळेतून परत केव्हा येता? अशा प्रकारच्या प्रश्नातून आपण त्यांना सकाळ, संध्याकाळ, दुपार, रात्र या संकल्पना समजावून सांगू शकतो. आपण या शब्दांचा वापर करतो. यातून मुलांना याचा अर्थ शिकवला जातो. जर तुम्हाला अशी खात्री झाली असेल, की मुलांना या संकल्पना समजल्या आहेत आणि ते सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देत आहेत, तर तुम्ही पुढील प्रश्न विचारू शकता. जसे की जर तुम्ही सकाळी शाळेत आलात, तर तुम्ही शाळेत कोणत्या वेळी आलात? एकदा त्यांना कालावधीची संकल्पना समजली, की आपण वेळेच्या संकल्पनेकडे जाऊ शकतो. आपण 9 वाजता शाळेत जातो. आपण दुपारचे गरम जेवण कधी घेतो? ते आपण 12:30 वाजता करतो. शाळा किती वाजता सुटते आणि तुम्ही घरी किती वाजता पोहोचता? शाळा 4 वाजून 30 मिनिटांनी सुटते. रात्री तुम्ही किती वाजता जेवण करता? तुमचे रात्रीचे भोजन कधी होते? कदाचित ते 8 वाजता होते. याचप्रमाणे मुले देखील ही उत्तरे देत असल्यास, हे घड्याळ वापरून तुम्ही शाळेत जाण्याचा वेळ दाखवू शकता का? असा प्रश्न आपण मुलांना विचारू शकतो. आत्तापर्यंत आपण तास काय असते किंवा मिनिट काय असतात हे मुलांना सांगितले नाही. परंतु त्यांना वेळेबद्दल किती माहीत आहे हे आपल्याला समजून घेतले पाहिजे. मुलांकडे कदाचित वेळेबद्दल थोडे ज्ञान असू शकते. त्यांच्याकडे ज्ञान असेल कारण त्यांच्या घरी घड्याळ असते. कदाचित पालक त्यांना काहीतरी सांगत असतील. आता 7 वाजले आहेत. आता बाहेर जाऊ नका. आता परत या. ही खेळण्याची वेळ नाही. आता जेवणाची वेळ आली आहे आणि मग तुम्हाला झोपायचे आहे. म्हणून खेळायला बाहेर जाऊ नका. ते असे म्हणतच राहतात. 7 वाजण्याआधी परत या. जेव्हा ते हे सर्व सांगतात, तेव्हा मुलांना वेळेबद्दल किती ज्ञान आहे हे आपल्याला कळते. एकदा आपल्याला हे माहीत झाल्यावर आपण त्यांना विचारू शकतो, की तुम्ही शाळेत किती वाजता येता? मुले कदाचित म्हणतील, "मी 9:30 पर्यंत शाळेत जातो." जर त्यांनी हे योग्यरित्या दर्शविले तर चांगले. परंतु काही मुले हे दाखवू शकणार नाहीत. मग आपण काय करू शकतो? त्यांना रोजचा दिनक्रम सांगा. तुम्ही त्यांना रोजचा दिनक्रम कशाप्रकारे सांगू शकता? एका कथेच्या माध्यमातून. आपल्याला त्यांना एक गोष्ट सांगावी लागेल. आता मी माझी कथा सांगेन. मी एका दिवसात काय करतो आणि मी ते किती वाजता करतो, ही अशा प्रकारची कथा आहे. माझ्याकडे एक घड्याळ आहे आणि एक चौरस रेखांकित वही आहे. मी या सर्व गोष्टींची नोंद या वहीमध्ये करतो. मी याबद्दल लिहित राहीन. पहिल्यांदा सकाळी मी किती वाजता उठतो? मी सकाळी 6 वाजता उठतो. सकाळी 6 वाजता मी उठतो, तर हे मी 6 घड्याळांवर कसे दाखवेन? आता आपण ते पाहू. 6 वाजता हा हात, छोटा हात इथे 6 वर असायला हवा आणि मोठा हात 12 वर असावा. म्हणजे हे 6 तास आहे. 6 वाजून 0 मिनिटे. हे महत्वाचे आहे. आपल्याला हे सर्व कसे कळते? हे आपण एका कथेतून सांगू. 6 वाजता मी उठलो आणि त्यानंतर मी काय केले? मी इथे दाखवतो. मी 30 मिनिटांनी तयार झालो. म्हणूनच 6:30 मी फिरायला गेलो. येथे मी वेळेबद्दल बोलत आहे. परंतु वेळ कसा पाहायचा हे मी मुलांना अजून सांगितले नाही. आपण हे कथेसहच करूया. मी एका तासासाठी फिरायला गेलो 6:30 ते 7:30 पर्यंत. म्हणजेच ते 1 तास फिरणे झाले. म्हणजे मी 7:30 ला घरी आलो. 7:30 पासून 8 वाजेपर्यंत अर्धा तास मी तयार झालो. म्हणजेच हे 8 वाजले.
मी 8 वाजता तयार झालो आणि मी नाश्ता केला. त्यानंतर मी जवळपास 1 तास वर्तमानपत्र वाचले. आता हे निरीक्षण करा, की प्रत्येक वेळी मी जेव्हा 1 तास म्हणतो, तेव्हा लांब हात एक संपूर्ण मोठे वर्तुळ फिरतो. एक पूर्ण फेरी 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 ची आहे. हे एक पूर्ण वर्तुळ बनवते. पण छोटा हात एका तासामध्ये एका क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर जातो. आता मी 6 वाजता उठलो. 7:30 पर्यंत मी फिरलो आणि 9 वाजले आहेत आता. लहान काटा एका क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर जातो, परंतु मोठा काटा एक संपूर्ण वर्तुळ फिरतो. लहान हात फक्त एका क्रमांकाने फिरतो. 6 पासून 7 पर्यंत किंवा 7 पासून 8 पर्यंत मोठा हात एक पूर्ण वर्तुळ फिरतो आणि 12 वर परत जातो किंवा तो सुरू केलेल्या संख्येवर परत येऊन थांबला तर त्यास 1 तास असे म्हणतात. म्हणून 8 वाजता मी काय केले आहे? मी वर्तमानपत्र वाचण्यास सुरुवात केली. मी 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत वर्तमानपत्र वाचले, दूरदर्शन पाहिला आणि 9 वाजता मी शाळेकडे जाण्यास सुरुवात केली. मी 9:30 वाजता शाळेत पोहोचलो. म्हणजेच 9 वाजल्यानंतर 30 मिनिटांनी पोहोचलो. आता आपण हे इथे लिहू. 9:30 वाजता मी शाळेत पोहोचलो. शाळेत गेल्यावर मी एकत्र घेण्यासाठी मी वर्गात गेलो. त्यानंतर मी दुसरे सत्र घेतो. जेव्हा 12:30 होतात, त्यावेळेस दुपारच्या जेवणाची वेळ होते. आपल्याला मुलांना खायला द्यावे लागेल. 12:30 हा दुपारच्या जेवणाचा वेळ आहे. मग मी दुपारचे जेवण करतो. दुपारची जेवण करायला मला किती वेळ लागतो? मला जवळपास 30 मिनिटे लागतात. येथून इथपर्यंत 30 मिनिटे आहेत. मग आता वेळ काय झाला आहे? आता 1 वाजले आहेत. 1 वाजता माझे जेवण झाले. त्यानंतर पुन्हा मी वर्गात शिकवण्यास सुरुवात करतो. ती तासिका 2 वाजेपर्यंत सुरू राहते आणि त्यानंतरची तासिका 3 वाजेपर्यंत सुरू राहते. त्यानंतर 4 वाजेपर्यंत. 4 वाजल्यानंतर 4:30 वाजतात. ही शाळा सुटण्याची वेळ आहे. त्यानंतर मी घरी जाण्यासाठी निघतो. घरी पोहोचण्यासाठी मला अर्धा तास लागतो. तोपर्यंत 5 वाजतात. मी 5 वाजता घरी पोहोचतो. 5 वाजल्यानंतर मी थोडीशी विश्रांती घेतो आणि थोडा वेळ म्हणजे जवळपास 1 तास बातम्या पाहतो आणि जवळपास 8 वाजता मी माझे रात्रीचे जेवण करतो. म्हणजे माझ्या रात्रीच्या जेवणाची वेळ 8 वाजता आहे. परंतु त्यानंतर परत एका तासासाठी मी बातम्या पाहतो. आता 9 वाजले आहेत. आता 9 वाजले आहेत. त्यानंतर 9:30 वाजता म्हणजेच 9 वाजून 30 मिनिटांनी तर मग रात्री 9:30 वाजता मी झोपायला जातो. जेव्हा मी रात्री झोपलो, त्यानंतर मला खूप तहान लागली. म्हणून मी उठलो. मी उठलो आणि किती वाजले आहेत ते पाहिले. त्यावेळी 12 वाजून 30 मिनिटे झाली होती. म्हणजेच रात्री जेव्हा मी जागा झालो, तेव्हा 12:30 वाजले होते.
मी उठून पाणी पिऊन परत झोपायला गेलो. त्यानंतर परत मी सकाळी 6 वाजता उठलो. सकाळी 6 वाजता आता आपण दुसऱ्या दिवशीच्या दिनचर्येविषयी बोलत आहोत. मी दिनचर्या परत सुरू केली. आता आपण वेळ कसा पाहतो हे पाहूया. पहिले म्हणजे मी सकाळी 6 वाजता उठलो. ही सकाळ आहे. आता आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की मी सकाळी उठलो आणि त्यानंतर 6:30 वाजेपर्यंत जेव्हा घड्याळाचा मोठा हात प्रत्येक मिनिटाला फिरतो, तेव्हा तो 1-1 मिनिटाच्या अंतराने फिरतो. हे 5 आहे आणि हे 10 आहे. हे पहा, इथे लिहिलेले आहे, मोठा काटा 1 वर आला म्हणजे 5 मिनिटे होतात. त्यानंतर 6, 7, 8, 9, 10 मिनिटे होतात. हे इथे लिहिलेले आहे. येथे 10 मिनिटे होतात. त्याचप्रमाणे 11, 12, 13, 14, 15 मिनिटे. अशा प्रकारे येथे 30 मिनिटे होतात. येथे मुलांसाठी लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे जेव्हा मोठा हात सरकतो, तेव्हा लहान-लहान हात हळू-हळू सरकतो आणि जवळ जातो. जेव्हा 7 वाजणार असतात आणि लांब हात 12च्या अलीकडे असतो, तेव्हा लहान हात 7च्या अलीकडे असतो आणि जेव्हा लांब हात 12 वर असतो, तेव्हा लहान हात 7 वर पोहोचतो. त्यानंतर लांब हात जास्त वेगाने फिरत असतो आणि त्या तुलनेत लहान हात कमी वेगाने फिरतो. जेव्हा घड्याळ चालू असते, तेव्हा लांब हात वेगाने सरकतो आणि लहान हात हळू फिरतो. हे सर्व मुलांना माहिती असावे. आता आपण दुसऱ्या दिवशी काय घडले ते पाहू. मी सकाळी 6 वाजता उठलो. 6 वाजून 30 मिनिटांनी मी तयार झालो. 7 वाजून 30 मिनिटांनी मी फिरायला गेलो आणि त्यानंतर 8 वाजता माझा नाश्ता झाला. हे सर्व सकाळी घडले. त्यानंतर मी बातम्या पाहिल्या आणि 9:30 वाजता मी शाळेत पोहोचलो आणि नंतर 12:30 वाजता म्हणजे दुपारी 12 वाजल्यानंतर दुपार होते. 12:30 हा दुपारच्या जेवणाचा वेळ आहे. आपण तेव्हा दुपारचे गरम जेवण करतो. म्हणजे आता दुपार झाली आहे. सकाळी सकाळी काय होते? सूर्य वर येत असतो आणि वातावरण थोडे थंड असते. परंतु दुपारी उष्ण सूर्यप्रकाश असतो. म्हणून आपण त्याला दुपारचा सूर्य म्हणतो आणि त्यावेळेला दुपार म्हणतो. मग आपण दुपारचे जेवण करतो. त्यानंतर जेव्हा मी घरी पोहोचतो तेव्हा 5 वाजतात. तेव्हा संध्याकाळ होते. संध्याकाळी देखील आपल्याला आकाशात लाल सूर्य दिसतो. तेव्हा सूर्य मावळत असतो आणि खाली जात असतो. त्यानंतर अंधार व्हायला लागतो. सकाळी 6 वाजता सूर्य उगवतो आणि अंधार दूर होतो. परंतु संध्याकाळनंतर सूर्य मावळतो आणि सगळीकडे अंधार होतो. म्हणून आपण त्यावेळेला रात्र म्हणतो. अशा प्रकारे दिवसाची वेळ आणि कालावधी यामध्ये संबंध पाहतो. इथे खरे तर 6 वाजले आहेत, परंतु ही सकाळ आहे. संध्याकाळी 5, सकाळी 8 वाजता मी नाश्ता केला आणि रात्री 8 वाजता रात्रीचे जेवण केले. अशा प्रकारे मी कोणत्या वेळी कोणते काम केले त्याप्रमाणे माझ्या दिनचर्येची नोंद ठेवतो आणि अशा प्रकारे घड्याळ माझ्या दिनचर्येनुसार फिरते आणि माझ्या कोणत्या कृतीसाठी मी किती वेळ घेतला याची नोंद मी येथे करतो. त्यामुळे मुलांना शिकवण्यासाठी 2 मुद्दे इथे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे मी कोणत्या वेळी दिनचर्येतील कोणती क्रिया केली
आणि दुसरा म्हणजे मी ती कृती करण्यासाठी किती वेळ घेतला. मला ती कृती करण्यासाठी किती तास आणि किती मिनिटे लागली, ते मी इथे लिहितो. त्यामुळे जेव्हा मी मुलांना ही गोष्ट कथेच्या रूपात सांगतो, तेव्हा त्यांना कृती आणि वेळ यामधील संबंध समजतो. त्यांना या संकल्पनेचा अंदाज येतो. आता तोच मुद्दा, सकाळी 8 वाजता मी काय केले? मी नाश्ता केला. रात्री 8 वाजता मी जेवण केले. ते रात्रीचे जेवण होते. आता या दोन्ही वेळी जर मी घड्याळाकडे पाहिले, तर ते 8 वाजले आहेत, असे दाखवते. सकाळी आणि रात्री. जेव्हा मी 8 वाजले आहेत असे म्हणतो, तेव्हा मी नेहमी सकाळचे 8 किंवा रात्रीचे 8 असे म्हणावे का? का मी फक्त 8 वाजले आहेत असे म्हणू शकत नाही का? त्याने समजणार नाही का? तसे समजणे अवघड आहे. आपल्याला वेळेला कृतीनुसार समजावावे लागेल. 8 वाजता मी नाश्ता केला. नाश्ता आपण सकाळी करतो. 8 वाजता मी जेवण केले म्हणजेच ते दुपारचे जेवण असू शकत नाही, बरोबर? दुपारी 12, 12:30, 1 हा दुपारच्या जेवणाचा वेळ असू शकतो. म्हणजे जर आपण 8 वाजता जेवण केले, तर ते रात्रीचे जेवण असू शकते. हा फक्त एक अंदाज आहे. अंदाज बांधण्याचा हा गोंधळ आपण काढून टाकला पाहिजे. हे शक्य आहे का? आपण काय करू शकतो? सकाळसाठी आपण एएम वापरू शकतो. म्हणजेच जेव्हा आपण घड्याळाकडे पाहतो, तेव्हा ते 8 वाजता असे दिसते आणि 6 वाजता असे दिसते. तेव्हा घड्याळाची ही बाजू एएम म्हणजेच मध्यान्हपूर्व असते आणि ही बाजू पीएम म्हणजे मध्यान्होत्तर असते. हे दिसते तितके सोपे नाही, परंतु आपण त्यांना एखादी प्रणाली सांगू शकतो, जेणेकरून त्यांना याचा अंदाज येईल. आपण सकाळी बऱ्याच कृती करतो. दुपारी 12 वाजता जेव्हा लहान हात इथपर्यंत सरकतो, तेव्हा दुपार होते. त्यानंतरची वेळ पीएमने दर्शविले जाते. दुपारी 12च्या नंतर मध्यान्होत्तर असते. तेथून जेव्हा आपण वेळ मोजतो, तेव्हा तो पीएममध्ये दर्शविला जातो. म्हणून आपण दुपार म्हणजे पीएम असे लिहितो आणि सकाळ एएम असे लिहितो. मी सकाळी 6:30 वाजता फिरायला गेलो म्हणून हे एएम आहे. 8 वाजता मी नाश्ता केला म्हणून तेही एएम आहे. दुपारी 12 वाजता या एएमचे पीएममध्ये रूपांतर होते. दुपारी 12 वाजल्यानंतर आपण पीएम असे दाखवतो. दुपारी किती वाजेपर्यंत आपण पीएम असे दाखवतो? तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण दुपारी देखील पीएम वापरतो, संध्याकाळी देखील पीएम वापरतो आणि रात्री देखील पीएम वापरतो. आता आपण रात्रीच्या 12 वाजता काय लिहावे ते पाहू. 11:59 मिनिटानंतर 12 वाजतात. तरीही आपण त्यास पीएम म्हणतो. परंतु बरोबर 12 वाजले, की आपण त्यास एएम म्हणतो. आणि दुसऱ्या दिवशी परत मी सकाळी 6 वाजता उठतो. म्हणून ते एएम आहे. सकाळचे 6 म्हणजे एएम आहेत. त्यानंतर दुपारी म्हणजेच 12 वाजल्यानंतर वेळ दर्शवण्यासाठी आपण पीएम वापरतो. मग मध्यरात्रीपर्यंत. हे इथे पहा. दुपारी 12 नंतर घड्याळामध्ये परत एकदा 12 वाजतात. त्यास आपण मध्यरात्र म्हणतो. म्हणून एका दिवसामध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र आणि त्यानंतर मध्यरात्र व परत सकाळ या कालावधी असतात. आपण दुपारचे 12 आणि मध्यरात्रीचे 12 याबद्दल का शिकतो? कारण हे 12 वाजणे खूप विशेष आहे. आता या घड्याळाकडे पहा. घड्याळाचे हे वैशिष्ट्य आहे की ती या दिशेने फिरत असते. लहान हातास आपण तास काटा म्हणतो. तो हळूहळू सरकत असतो.
तो काटा एका तासामध्ये एका संख्येवरून दुसऱ्या संख्येवर सरकतो आणि जेव्हा मिनिट काटा एक पूर्ण वर्तुळ सरकतो, तेव्हा 1 तास होतो. मिनिट काटा वेगाने फिरतो, परंतु तास काटा हळू फिरतो. तर हा काटा हळू सरकतो. जेव्हा मिनिट काटा संपूर्ण वर्तुळ फिरतो, तेव्हा तास काटा एका संख्येवरून दुसऱ्या संख्येवर सरकतो. जेव्हा हा तास काटा एक पूर्ण वर्तुळ फिरतो, म्हणजेच तो परत दुसऱ्यांदा 9 या संख्येवर येतो. जसा की आता तो 9 वर आहे. जेव्हा परत दुसऱ्यांदा तो इथे येतो, तेव्हा आपण 1 दिवस झाला असे म्हणतो. म्हणजेच जेव्हा हे परत एकदा 9 वर येते, तेव्हा याला काय म्हणतात ते आपल्याला माहिती आहे का? येथे संख्या लिहिलेल्या आहेत. 1, 2, 3, 4 म्हणून जेव्हा एक फेरी पूर्ण करतो, तेव्हा 12 तास होतात आणि जेव्हा हा तास काटा 2 फेऱ्या पूर्ण करतो, तेव्हा 24 तास होतात. एक दिवस पूर्ण होण्यासाठी 24 तास आवश्यक असतात. म्हणून एका तासामध्ये किती मिनिटे असतात? आता आपण ते पाहू. हा तास काटा 9 वर आहे. जर यास 9 पासून 10 वर यायचे असेल, तर मिनिट काट्यास 12 पासून 12 पर्यंत एक पूर्ण वर्तुळ फिरावे लागेल. म्हणजेच तास काटा 9 पासून 10 पर्यंत फिरतो. आता लहान हात 9 पासून 10 पर्यंत सरकतो आणि मिनिट काटा आणि एक वर्तुळ पूर्ण केले आहे. येथे बाहेरील वर्तुळात मिनिटे लिहिलेली आहेत. बाह्य वर्तुळात मिनिटांची संख्या लिहिली आहे. ते 60 मिनिटे दर्शवितात. म्हणजेच 1 तास पूर्ण होण्यासाठी 60 मिनिटे लागतात. तर मग 1 मिनिट म्हणजे किती? आपल्याला त्यासाठी कोणते परिमाण मोजावे लागेल? 1 मिनिट मोजण्याचे मापक काय आहे? आपण त्याला सेकंद असे म्हणतो. 1 मिनिट, 1 इथे आहे, 2 इथे आहे. इथून 3 मिनिटे सुरू होतात. इथून 4 मिनिटे, त्यानंतर 5 मिनिटे. प्रत्येक मिनिटासाठी सामान्यतः इथे सेकंद काठा असतो आणि 1 मिनिट पूर्ण करण्यासाठी सेकंद काट्यास एक वर्तुळ फिरावे लागते. मग जेव्हा 60 सेकंद होतात, तेव्हा 1 मिनिट पूर्ण होतो. त्यामुळे जेव्हा आपण मुलांना शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये असे सांगू, की तुम्ही सर्वजण 15 सेकंदासाठी शांत बसा, तेव्हा त्यांना कळेल, की 15 सेकंद हा किती कालावधी आहे. जो कोणी 2 मिनिटांसाठी गप्प बसेल, त्याला बक्षीस मिळेल आणि जो कोणी बोलेल, त्याला शिक्षा मिळेल. जेव्हा शिक्षक अशी क्रिया करतील, तेव्हा मुलांना 2 मिनिटांचा कालावधी मिळेल. त्याचप्रमाणे मुलांना वेळेची संकल्पना समजली आहे की नाही, हे पाहण्यासाठी आपण त्यांना खेळायला जाण्यास सांगू शकतो. आता 4 वाजून 10 मिनिटे झाली आहेत. जेव्हा मुले खेळावरून परत येतील, तेव्हा किती वेळ झाला असेल? तुम्ही मुलांना विचारू शकता, की तुम्ही किती वेळ खेळला आहात? म्हणजेच मुलांना 5, 10, 15, 20, 25, 30 मिनिटे समजली आहेत का? या संकल्पनेशी त्यांची ओळख झाली आहे का? मुलांनी तिथे किती वेळ घालवावा? ते किती वेळ खेळले? हे ते सांगू शकतील का? त्यांना ही संकल्पना समजली आहे का? आपण त्यांना ही संकल्पना समजून सांगण्यासाठी या घड्याळाचा वापर करू शकतो. आता आपण जेव्हा या वेळांची नोंद केली, तेव्हा आपण असे म्हटले, की सकाळ म्हणजे एम, दुपार म्हणजे पीएम आणि रात्र म्हणजे देखील पीएम. वेळ लिहिण्याच्या या प्रणालीला आपण कसे लिहू शकतो? ते आता आपण पाहू, की ही लिहिण्याची पद्धत कशाप्रकारे वापरात येते. येथे आपण आता 12 तास असे लिहू. 12 तास लिहिण्याच्या पद्धतीत आपण असे करतो, की आपण तासानंतर किंवा तास आणि मिनिटांमध्ये 2 बिंदू काढतो. आपण 2 बिंदू तिथे लिहितो. आपण तास आणि मिनिटे यांना 2 भागांमध्ये विभाजित करतो
आणि त्या 2 भागांमध्ये हे 2 बिंदू आपण लिहितो. याला आपण अपूर्ण विराम असे म्हणतो. हा तास आणि मिनिटे यांना विभाजित करतो. दशांश प्रणालीमध्ये आपण दशांश चिन्हाचा वापर कसा करावा हे पाहिले आणि इथे आपण तास आणि मिनिटे यांना विभाजित करण्यासाठी 2 बिंदू वापरतो. आपण त्यास प्रमाण देखील म्हणू शकतो. आता आपण घड्याळ म्हणजे काय हे पाहिले आहे की त्यात 13, 14, 15 असे 24 पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत. एक दिवस पूर्ण होण्यासाठी तास काठ्याला 2 वेळेस पूर्ण वर्तुळ फिरावे लागते. जेव्हा हे आपण येथे लिहिले तेव्हा एका दिवसामध्ये 2 वेळेस 8 वाजू शकतात. एकदा सकाळी 8 वाजू शकतात आणि एकदा संध्याकाळी देखील 8 वाजू शकतात. हा गोंधळ सोडवण्यासाठी आपण 8 AM आणि 8 PM असे लिहितो. अशा प्रकारे आपण दोन्ही 8 मधील फरक ओळखतो. 12 तासांची प्रणाली सोडून इथे एक वेगळी प्रणाली 24 तास लिहिण्याची प्रणाली देखील आहे. त्या प्रणालीमध्ये कसे लिहितात हे आपण आता पाहू. इथे आपण 24 तास लिहू. 24 तासांची प्रणाली वापरून वेळ कसा दाखवायचा? ही प्रणाली वापरत असताना आपण AM आणि PM हे शब्द वेळ दर्शविण्यासाठी वापरत नाहीत. हे कसे लिहायचे ते आता पाहू. सकाळी 6 वाजता यासाठी आपण 0600 असे लिहितो. आपण अपूर्ण विराम वापरत नाही. त्यामध्ये कोणताही विभाजक नसतो आणि 6:30 म्हणजे 0630 म्हणजेच 6 वाजून 30 मिनिटे. अशा प्रकारे आपण 6:30 लिहितो. आता आपण पुढील वेळ कशा प्रकारे लिहायची आणि वाचायची हे पाहू. 7:30 हे आपण अशा प्रकारे लिहितो. 8 तास, 9 तास, 9:30, 12 वाजून 30 मिनिटे. आता हे 12:30 आहे. 12:30 तास. जेव्हा आपल्याकडे 1 वाजतात, तेव्हा आपण 12 मध्ये 1 जोडतो आणि ते 13 होतात. येथे जेव्हा आपण ते लिहितो, आपल्याला AM, PM लिहिण्याची आवश्यकता नसते. आपण केवळ तासांमध्ये लिहितो. 13 तास. 4 वाजता आपण काय लिहू? आपल्याला 12 मध्ये 1, 2, 3, 4 जोडावे लागतील आणि ते 16 होतील. त्यामुळे 16:30 तास असे आपण लिहू. त्याचप्रमाणे 5 वाजता 17 तास असे लिहू. इथे 8 वाजता आपण काय लिहू? जर आपण 12 मध्ये 8 जोडले तर 20 होतात. म्हणून 20 तास असे लिहू. त्याचप्रमाणे 21 तास आणि 30 मिनिटे म्हणजेच 9:30 होतील. येथेपर्यंत 23 तास 59 मिनिटे आहेत. यानंतर मध्यरात्रीचे 12 वाजतात. आता मी हे कसे लिहावे? परंतु एक हे इथे लिहिलेले आहे. या तासाला आपण काय म्हणतो? मी माझा दिवस सुरू होण्याआधीचा वेळ आहे. माझा दिवस आणखी सुरू झाला नाही. मग या विशिष्ट 12 वाजण्याला आपण कशा प्रकारे लिहू शकतो? दिवस आणखी सुरू झाला नाही म्हणून आपण 0 तास 30 मिनिटे असे लिहितो. 00:30 असे लिहितो. म्हणजेच मी आणखी नवीन दिवस सुरू केला नाही. नवीन दिवसाचा 1 तास अजून झाला नाही. दिवस नुकताच सुरू झाला आहे. मध्यरात्रीपासून त्याची सुरुवात झाली.
म्हणून ही वेळ 00:30 तास आहे आणि त्यानंतर सकाळ होते. मग मी सकाळी 6 वाजता उठलो आणि आता एक दिवस संपला आहे. सर्व मिळून मी किती तास घालवले? 6, 7, 8, 9, 16, 18, 20, 11, 59 आणि 24 तास. म्हणजे जेव्हा मी 24 तास घालवतो, तेव्हा एक दिवस होतो. जर एक दिवस 24 तासांचा असेल, तर एका दिवसापासून म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार अशा प्रकारे मी 1 आठवडा मोजू शकतो. एका आठवड्यापासून मी 1 महिना मोजू शकतो आणि एका महिन्यापासून मी 1 वर्ष मोजू शकतो. अशा प्रकारे मी एका वर्षापासून 1 दशक मोजू शकतो. त्याचप्रमाणे मी 1 शतक मोजू शकतो. मी भविष्यातील वेळ दर्शविण्यासाठी वेगवेगळे शब्द वापरू शकतो. परंतु जेव्हा मी वेळेची संकल्पना शिकवत असतो, जेव्हा मी एका दिवसापासून आठवड्यापर्यंत जातो, तेव्हा आपल्याला घड्याळ सोडून द्यावे लागते. कारण दिवस निघून गेलेला असतो. आपण मग काय केले पाहिजे? आपण घड्याळ मागे सोडून पुढे गेले पाहिजे. हे काय आहे? ही दिनदर्शिका आहे. हे सर्वांना माहिती आहे. सर्वांना त्याची ओळख आहे. प्रत्येक घरात हे असते. आपण दिनदर्शिकेत काय पाहू शकतो? या दिनदर्शिकेमध्ये प्रत्येक दिवसाची नोंद केलेली असते. मी या दिवशी सकाळी 6 वाजता उठतो. मी याच्या पुढच्या दिवशी देखील सकाळी 6 वाजता उठतो. म्हणजेच जेव्हा मी माझी दिनचर्या पूर्ण करतो, तेव्हा पुढच्या दिवशी एक दिवस होतो. अशा प्रकारे एक आठवडा होतो. हा एक आठवडा आहे. त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 दिवस असतात. याला एक आठवडा म्हणतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे एका महिन्यामध्ये 30 किंवा 31 दिवस असतात. 30 किंवा 31. येथे काही महिन्यांमध्ये 30 दिवस असतात, तर काही महिन्यांमध्ये 31 दिवस असतात. तर एका महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस देखील असतात. त्या विशिष्ट महिन्याला आपण फेब्रुवारी म्हणतो. तर मग 28 दिवस किंवा 29 दिवस कोणत्या वर्षामध्ये असतात? फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस त्या वर्षात असतात, ज्या वर्षाला 4 ने भागाकार केल्यास बाकी 0 उरते. म्हणजेच त्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग गेला पाहिजे. 4 हा भाजक आहे. 4 ने त्या विशिष्ट वर्षाला पूर्ण भाग गेला पाहिजे. उदाहरणार्थ 2020 हे 4 ने विभाजित होते. आपल्याला येथे काही बाकी मिळते का? नाही. म्हणजे जेव्हा आपण हा भागाकार करतो आणि बाकी 0 उरते, तेव्हा त्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. त्याचप्रमाणे येत्या काही वर्षात आणखी दुसरे कोणते असे वर्ष आहेत, ज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतील? तुम्ही ते शोधू शकता का? अशा प्रकारे मुलांना आपण एक कृती करण्यास देऊ शकतो. आता हा एका वर्षामध्ये आपल्याकडे 12 महिने आहेत. म्हणजे जर माझा वाढदिवस 10 जून रोजी असेल, तर माझा पुढचा वाढदिवस कधी असेल? माझा पुढचा वाढदिवस येण्यासाठी मला 1 वर्षाची प्रतीक्षा करावी लागेल. 12 महिने मला प्रतीक्षा करावी लागेल. जर आता मी 8 वर्षांचा असेल, तर पुढच्या वर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी 9 वर्षाचा होईल. अशा प्रकारे आपण मुलांना कालावधीची कल्पना करून देऊ शकतो. 1 मिनिट, मिनिटापासून 1 तास, तासांपासून 1 दिवस, दिवसांपासून 1 आठवडा, आठवड्यांपासून 1 महिना आणि महिन्यांपासून 1 वर्ष. हे सर्व समजून सांगण्यासाठी आपल्याला उदाहरणे द्यावी लागतील. म्हणजेच तुम्हाला दुपारचे जेवण करण्यासाठी किती वेळ लागतो? 30 मिनिटे. 30 मिनिटे म्हणजे काय? एका तासात किती मिनिटे असतात? 60 मिनिटे. तर मग 60 पैकी 30 म्हणजे किती? हे अर्धे आहे. तर मी अर्धा तास म्हणू शकतो का? तर मग मला माझा नाश्ता करण्यासाठी किती वेळ लागतो? 15 मिनिटे पुरेशी आहेत. 15 मिनिटे म्हणजे किती? ती 60 मिनिटांचा कोणता भाग आहेत? आपण येथे अपूर्णांकाचा प्रश्न विचारू शकतो. 15 मिनिटे ही 60 मिनिटाचा कितवा भाग आहेत? तो एक चतुर्थांश आहे.
आपण एक चतुर्थांश कसे दाखवतो? तिथे घड्याळाकडे पहा. जर तुम्हाला वर्तुळाची संकल्पना माहिती असेल, तर हा एक चतुर्थांश आहे. मी हे वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकतो. हे देखील एक चतुर्थांश आहे. हे 15 मिनिटे आहेत. एका तासात 15 मिनिटे म्हणजे एक चतुर्थांश होतात. आता याकडे पहा. हा अर्धा तास आहे. हा अर्धा तास आपण कुठेही दर्शवू शकतो. घड्याळाचे दोन्ही हात एका सरळ रेषेत असतील, तेव्हा घड्याळाच्या एका बाजूस आपण अर्धा तास म्हणतो. हा एवढा भाग अर्धा तास आहे. जेव्हा आपण हे मोजू तेव्हा ते 30 मिनिटे होतील. अर्धा तास होईल. म्हणजेच 1 तास, दीड तास, अर्धा तास, 1 चतुर्थांश तास. 1 तासाचा 1 चतुर्थांश म्हणजे 15 मिनिटे असतात. त्याचप्रमाणे अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे होतात. 1 तासाचा 3 चतुर्थांश भाग म्हणजे किती होईल? 45 मिनिटे होतील. आता आपण वेळ पाहत असताना होणारे काही गैरसमज पाहू. यात 12 वाजले आहेत. हे 3 आणि 15 मिनिटे आहे. आपण येथे काय निरीक्षण करावे? 3:15 वाजता तास काटा मिनिट काट्यापेक्षा थोडा पुढे असेल. मिनिटाचा हात 15 मिनिटांवर आहे आणि तास काटा 3 वर आहे. आता इथे 3:15 झाले आहेत. जेव्हा आपण इथपर्यंत पोहोचतो, तेव्हा इथे 6:30 होतात. आपण इथे काय निरीक्षण करावे? ते म्हणजे तासाचा हात 6च्या थोडा पुढे आहे. त्याचप्रमाणे हे 9:45 आहे. येथे छोटा हात 10च्या जवळ आहे. आता वेळ काय आहे? मुलांची ही नेहमीच चूक असते. आत्ता किती वाजलेत? मुले सहसा यास 10 वाजले असे म्हणतात. यात अजून 10 वाजले नाहीत. म्हणजे ते 10च्या जवळ आहे. पण आपण ते कसे म्हणावे? येथे 10 तेव्हाच वाजतील जेव्हा दोन्ही हात या प्रकारे असतील. आता याकडे पहा. येथे 10 वाजून 2 मिनिटे झाली आहेत. ही 10 वाजण्याच्या आधीची वेळ आहे. म्हणून तेथे 10 अजून झाला नाही. अशा प्रकारे आपण घड्याळातील वेगवेगळ्या वेळा सांगू शकतो. दैनंदिन जीवनात आपण घड्याळामध्ये वेळ पाहत असतो. आता एक उदाहरण पाहू. हे 5 वाजले नाहीत. हे 4:58 झाले आहेत. म्हणजेच 5 वाजण्यासाठी आणखीन 2 मिनिटे आहेत. जेव्हा मिनिट काटा 12 वर येईल तेव्हा तास काटा 5 वर येईल. आपल्याला हे मुलांना स्पष्टपणे शिकवावे लागेल. आणखी एक महत्त्वाचा लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण इंग्रजीमध्ये वेळ आणि संकल्पना शिकवतो, तेव्हा आपण 4 o'clock असे म्हणतो. इथे ओ क्लॉक महत्त्वाचे आहे. म्हणजेच आपल्याला ही कल्पना मुलांना शिकवावी लागेल. स्थानिक भाषेमध्ये आपण 4 वाजले असे म्हणतो. इंग्रजीमध्ये आपण 4 o'clock असे म्हणतो. हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. याच प्रकारे आपण इंग्रजीमध्ये जे शब्द सकाळ, दुपार यासाठी वापरतो, ते शब्द देखील आपल्याला माहिती पाहिजेत. आपल्याला हे शिकवणे गरजेचे आहे, कारण जर मुलांना प्राथमिक वर्गात इंग्रजीतील समानार्थी शब्द माहिती असतील, तर ते उच्च वर्गात गणिताला विषय म्हणून घेण्यास अजिबात संकोच करणार नाहीत. बऱ्याचदा स्थानिक भाषा माध्यमिक शाळेत जाणारे बहुतेक विद्यार्थी सामान्यतः विज्ञान आणि गणित घेत नाहीत, कारण त्यांना शिकलेल्या शब्द आणि संकल्पनांसाठी इंग्रजी शब्द माहीत नसतात. त्याचप्रमाणे या संकल्पनेत वापरलेले इंग्रजी शब्द आपण पाहू. म्हणून सकाळी, अगदी पहाटे साठी आपण डॉन हा शब्द वापरतो. हे अगदी पहाटे 5 वाजतासाठी वापरतात. त्यानंतर दुपारसाठी आपण नून हा शब्द वापरतो. त्यानंतरच्या वेळेसाठी आपण आफ्टरनून हा शब्द वापरतो.
बरोबर 12 वाजतासाठी नून हा शब्द वापरतो आणि त्यानंतर आफ्टरनून होते. नंतर संध्याकाळ होते, त्याला इव्हनिंग म्हणतात आणि त्यानंतर रात्र होते, तिला नाईट म्हणतात. त्याही नंतर जेव्हा रात्रीचे 12 वाजतात, तिला मध्यरात्र म्हणजेच मिडनाईट म्हणतात. रात्रीच्या मध्यभागाची वेळ म्हणून मिडनाईट. त्यानंतर पुन्हा डॉन होते. नंतर मॉर्निंग होते. जवळपास सकाळच्या 7 वाजताच्या वेळेला मॉर्निंग म्हणतात. 7 वाजताच्या नंतर म्हणजे मॉर्निंग आणि त्याच्या आधी म्हणजे डॉन असते. म्हणजे आता आपण वेळेची संकल्पना, मिनिटाची संकल्पना, सेकंद आणि नंतर दिवस या संकल्पना शिकलो. आपण आठवडा आणि वर्ष या संकल्पना देखील पाहिल्या. आपण या सर्व संकल्पना शिकलो. आपण जेव्हा दिनदर्शिकेत पाहून हे ठरवण्याचा प्रयत्न करतो, की एखाद्या महिन्यात किती दिवस आहेत, ते आपण कसे ठरवतो? हे करण्यासाठी आपले हात वापरून एक क्रिया आपण मुलांना करायला सांगू शकतो. चला तर मग ही क्रिया करू. वर्ष हे जानेवारी महिन्यापासून सुरू होते. जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतील. त्यानंतरचा महिना म्हणजे फेब्रुवारी. त्यामध्ये 31 पेक्षा कमी दिवस असतात. हा एक विशिष्ट महिना आहे. यामध्ये 28 किंवा 29 दिवस असू शकतात. मार्चमध्ये 31 दिवस असतात. एप्रिलमध्ये 30 दिवस असतात. हातामागील सखल आणि उंच भागांचे निरीक्षण करा. त्यांच्यानुसार महिन्यातील दिवस बदलतील. जेव्हा तुमचा स्पर्श हातावरील हाडाला होईल, त्या महिन्यात 31 दिवस असतील. ऑगस्टमध्ये 31 दिवस असतात. उंच भाग 31 दिवस दर्शवितात आणि सखल भाग 30 दिवस दर्शवतात किंवा 30 पेक्षा कमी दिवस देखील दर्शवतात. येथे एका विशिष्ट गोष्टीचे निरीक्षण करा. जुलैमध्ये 31 दिवस असतात आणि ऑगस्टमध्ये देखील 31 दिवस असतात. त्यानंतर सप्टेंबरमध्ये 30 दिवस आणि ऑक्टोबरमध्ये 31 दिवस असतात आणि हे असे डिसेंबरपर्यंत चालू राहते, ज्यामध्ये 31 दिवस असतात. आता वेळ ही संकल्पना वापरून आपण कशाप्रकारे वेळेची बेरीज आणि एका वेळेतून दुसऱ्या वेळेची वजाबाकी कशी करायची ते पाहूया. या कृतीच्या शेवटी आपल्याला हे स्पष्टपणे कळेल की आपण 12 तास आणि 24 तास या दोन वेगळ्या संकल्पना का वापरतो. असे समजा की मी तिकीट घेण्यासाठी तिकीट काउंटरवर जातो आणि मी राजधानी एक्सप्रेससाठी 6 वाजताचे तिकीट खरेदी करतो आणि त्यांना म्हणतो की कृपया करून मला एक तिकीट द्या. माझ्या मनामध्ये असे आहे की मी संध्याकाळी 6 वाजता निघेन. परंतु तिकीट कारकुनाला असे वाटते की मी सकाळी 6 चे तिकीट पाहिजे आहे. म्हणून मी जातो. तिकीट विकत घरी घेऊन येतो. मी जेव्हा पाहतो तेव्हा त्यात 06:06 06:00 तास लिहिलेले असतात. मला काय वाटते? मला वाटते की हे संध्याकाळचे 6 आहेत. म्हणजेच ते 18:00 तास आहेत. जेव्हा मी तिकीट घेतले, तेव्हा मी एम किंवा पीएम याचा उल्लेख केला नाही. मी वेळ सांगण्यासाठी 12 किंवा 24 तास दोन्हीपैकी कोणतीही प्रणाली वापरली नाही. मग त्यामुळे काय झाले? त्यातून संभ्रम निर्माण झाला. पण हा संभ्रम का झाला? मी विचार काहीतरी केला आणि मला तिकीट त्यापेक्षा वेगळ्या वेळेचे मिळाले. जेव्हा आपण प्रवास करतो, तेव्हा ते रेल्वे स्थानक, बस स्थानक किंवा विमानतळ असू शकते. या प्रत्येक ठिकाणी आपण खरेदी केलेले तिकीट हे 24 तासांच्या स्वरूपात असते. त्यामुळे आपल्याला 24 तासांची प्रणाली शिकावी लागते. आता मी विकत घेतलेले तिकीट हे 6 वाजतासाठी आहे. हे पहाटे 6 साठी आहे. हे 24 तासाच्या प्रणालीमध्ये दाखवण्यासाठी ते 06:00 तास असे लिहिले जाते. ठीक आहे. आता या ट्रेनचे तिकीट आग्रा ते लखनौसाठी आहे. ती लखनौला कधी पोहोचेल? ती दुपारी 1:30 वाजता लखनौला पोहोचेल. दुपारी 1:30 वाजता. आपण 24 तासांच्या स्वरूपात ते कसे लिहू शकतो? दुपारी 1 म्हणजे काय? चला आपण घड्याळामध्ये पाहू. येथे 13 आहे. तर 1:30 म्हणजे 13:30.
आपण हे आधीच शिकलो आहोत. तर पोहोचण्याचा वेळ 13:30 आहे. आता आपल्याला काय पाहिजे? आता आपल्याला प्रवासाचा एकूण वेळ मोजायचा आहे. हे आपल्याला शोधायचे आहे. मग आपण काय करावे? आपल्याला या वेळेमधून वजाबाकी मधून ही वेळ वजा करावी लागेल. 13:30 तासांमधून मला 06:00 तास वजा करावे लागतील. आपल्याला वजाबाकी कशी करतात हे माहीत आहे. आपण मोठी संख्या वर लिहितो आणि लहान संख्या खाली लिहितो. आता हे लिहू 13:30 तास. यातून मी 06:00 तास वजा केल्यास मला माझ्या प्रवासाचा कालावधी मिळेल. मी येथे काय पाहत आहे? शून्यापासून 0 वजा करायचे आहेत. हे अंक इथे काय दर्शवतात ते आपण इथे लिहू. ही मिनिटे आहेत. बरोबर? 30 मिनिटे, 0 मिनिटे. आपण त्यांना इथे लिहू. मिनिटे आणि तास. आता जर मला मिनिटे वजा करायची असतील तर मी काय करावे? पहिल्यांदा मी 30 मिनिटांपासून 0 मिनिटे काढल्यास शिल्लक किती मिळतात? 30 मिनिट शिल्लक राहतात. इथे मिनिटांच्या अंकांकडे पहा. या संकल्पनेत आपण दशांश प्रणाली वापरू शकत नाही. कारण मिनिटे स्वतः स्थानिक मूल्य आहेत. तर आपण 30 मधून 0 मिनिटे वजा केल्यास आपल्याकडे 30 मिनिटे राहतात. आता आपण 13 तासांपासून 6 तास वजा केल्यास आपल्याकडे काय शिल्लक राहतात? तुम्ही मला सांगू शकाल का? 7 तास. मग माझ्या प्रवासाचा एकूण वेळ किती आहे? तर एकूण कालावधी हा 7 तास 30 मिनिटे आहे. आपण हे तास आणि मिनिटांच्या मध्ये 2 बिंदू देऊन लिहू शकतो. कारण आपण ही वजाबाकी 24 तासांच्या स्वरूपात लिहित नाही. म्हणून माझ्या प्रवासाचा एकूण कालावधी हा 7 तास 30 मिनिटांचा आहे, असे आपण म्हणू शकतो. ही वेळेची वजाबाकी आहे. याच प्रश्नाचे बेरजेच्या प्रश्नात रूपांतर करणे शक्य आहे का? आपण हे कसे करू शकतो? चला पाहूया. आग्रा ते लखनौ जाण्यासाठी मी सकाळी 6 वाजता सुरुवात केली. प्रवासात मला एकूण 7 तास आणि 30 मिनिटे लागतात. हा प्रवासाचा कालावधी होता. मग मी लखनौला किती वाजता पोहोचलो? येथे मला वेळेची बेरीज करावी लागेल. आता एक हा बेरजेचा प्रश्न बनला आहे. हे मिनिटे आहेत, हे तास आहेत. आपण हे टेबलच्या रूपात सुद्धा लिहू शकतो. आपल्याला हे जोडावे लागेल. 30 मिनिटे आणि 0 मिनिटे म्हणजे 30 मिनिटे होतात. आपण 6 आणि 7 तास जोडल्यास आपल्याला 13 तास मिळतात. तर 13:30. 13:30 वाजता मी लखनौला पोहोचलो. जर मी याचे 12 तासात रूपांतर केल्यास मला काय मिळेल? ते 1:30 दुपारचे होतील. अशा प्रकारे आपण वेळेची बेरीज आणि वजाबाकी सोप्या पद्धतीने करू शकतो. येथे लक्षात ठेवण्याचा एक मुद्दा म्हणजे जेव्हा आपण वेळ संकल्पनेसह बेरीज आणि वजाबाकी करतो, तेव्हा आपण ते नेहमी 24 तासांच्या स्वरूपात रूपांतरित केले पाहिजेत. आता या वजाबाकीमध्ये आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा. तो काय आहे ते पाहू. ही ट्रेन जर 1 वाजता पोहोचली तर काय होईल? ती दुपारी 1:30 वाजता नाही तर 1 वाजता पोहोचते असे आपण मानू. ही मिनिटे आहेत, हे तास आहेत. आपण इथे काही रेषा काढू. आणखी एक रेषा इथे काढू. ती ट्रेन दुपारी 1 वाजता पोहोचेल. जर ती ट्रेन सकाळी 6:30 वाजता सुटली,
तर 1 वाजता पोहोचेल. आता मी किती तास प्रवास केला? आपल्याला ते कसे कळेल? मला 00 मिनिटांमधून 30 मिनिटे वजा करावी लागतील. वजाबाकीच्या संकल्पनेमध्ये आपण संघ तयार करून वजाबाकी करणे ही संकल्पना पाहिली आहे. ती संकल्पना इथे लागू होते. पण इथे संघ तयार करण्याची पद्धत आधीपेक्षा वेगळी आहे. येथे दशांश प्रणाली लागू होत नाही. मग मी इथे काय करावे? या 13 तासांपासून मी या बाजूला 1 तास उधार घेईन. कारण मी 0 मिनिटांपासून 30 मिनिटे वजा करू शकत नाही. म्हणून मी 13 तासापासून 1 तास कर्ज घेतल्यास इथे किती शिल्लक राहते? 12 तास. आपल्याला या बाजूला काय मिळते? एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. म्हणून इथे आपल्याला 60 मिनिटे मिळतात, बरोबर? आता मला 60 मिनिटांमधून 30 मिनिटे वजा करायची आहेत. असे केल्यावर मला काय मिळते? 30 मिनिटे. त्याचप्रमाणे जर मी 12 मधून 6 वजा केल्यास मला 6 मिळतात. म्हणून प्रवासाची एकूण वेळ 6 तास 30 मिनिटे आहे. तर हा माझ्या प्रवासाचा कालावधी आहे. जर ही ट्रेन 1 वाजता पोहोचली आणि जर ती 6:30 वाजता सुरू झाली असेल, तर त्या दोन्ही वेळेतला फरक म्हणजे प्रवासाचा एकूण कालावधी होय. तो 6 तास 30 मिनिटे आहे. अशा प्रकारे आपण पुन्हा संघ तयार करून वजाबाकी करू शकतो आणि ती अशा प्रकारे दाखवू शकतो. आपण फक्त घड्याळामध्ये वेळ पाहत नाही. आपण हे मनगटाच्या घड्याळात देखील पाहतो, बरोबर? या आधुनिक युगात घड्याळाने बरीच वेगवेगळी रूपे घेतली आहेत. त्याने वेगवेगळे आकार देखील घेतले आहेत. आपल्याकडे फिटनेस वॉच आहेत, स्मार्ट घड्याळ आहे, अशी बरीच घड्याळे आहेत. त्यामुळे मुले कदाचित गोंधळतात. जे मी शिकलो ते वेगळे आहे आणि मी जे पाहत आहे ते वेगळे आहे, असे त्यांना वाटू शकते. कधी-कधी रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावर ते 24 तासांच्या स्वरूपातले मोठे घड्याळ वापरतात. त्या घड्याळात 24 तास दर्शविले जातात. मुलांना हे सर्व शिकवले गेले पाहिजे. दैनंदिन जीवनात ते वेगवेगळी घड्याळे पाहू शकतात. आपल्याला त्यांना वर्गातच खूप चांगल्या प्रकारे शिकवणे आवश्यक आहे. आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांना वेळ ही संकल्पना कशी शिकवावी, घड्याळाची ओळख कशी करून द्यावी, दिनदर्शिकेची ओळख कशी करून द्यावी आणि वेळ, दिवस, आठवडा, महिना आणि वर्ष त्यांच्यात काय संबंध आहे हे शिकवले. 12 तास, 24 तास या स्वरूपातील घड्याळ कसे वापरायचे हे आपण त्यांना शिकवले आहे. आपण त्यांना वेळेची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे देखील या व्हिडिओमध्ये शिकवले आहे. आम्हाला विश्वास आहे की शिक्षक वर्गात हे चांगल्या प्रकारे वापरू शकतील. धन्यवाद.